नमस्कार. तर पहा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2021ची सिरीज मराठी पॅडागॉजीची आपण या ठिकाणी बघत आहोत. तर हा 11वा लेक्चर आहे. तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण 21 डिसेंबर पेपर 1 मधील भाषा पहिली भाषा मराठी तर यामध्ये विचारलेले महत्त्वाचे 15 प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. या आधीचे जर तुम्ही व्हिडिओज बघितले नसतील तर सर्व व्हिडिओज लेक्चर बघून घ्या. तर 15 प्रश्न असतील, 15 प्रश्नांची उत्तर तुम्ही द्यायची आहेत. शेवटी तुमचा स्कोर या ठिकाणी सांगायचा आहे. तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भाषेशी संबंधित पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे. तर लक्षात घ्या अचूक आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला बरोबर कोणतं विधान आहे ते सांगायचं आहे. भाषेशी संबंधित कोणतं विधान अचूक आहे. भाषा पद्धतींची पद्धत आहे, भाषा व्यवस्थित असते, भाषा नियमांचे नियम आणि अपवाद असते, भाषा कल्पनांची कल्पना असते. तर यापैकी भाषेशी संबंधित जे आपल्याला बरोबर विधान आहे तर ते ऑप्शन क्रमांक ए आहे की भाषा ही पद्धतींची पद्धत आहे. म्हणजे लँग्वेज ही मेथड्स ऑफ मेथड आहे. लक्षात ठेवायचं आहे पद्धतींची पद्धत म्हणून या ठिकाणी भाषा ओळखली जाते. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न पुढचा आहे, मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व म्हणजे काय. मातृभाषेवर आधारित बहुभाषिकत्व म्हणजे काय. मुले मातृभाषेतून शाळा शिक्षणाची सुरुवात करतात आणि उत्तरोत्तर एक भाषा आत्मसात करतात. सगळी मुले सगळ्यांची मातृभाषा शिकतात. हिंदी ही अधिकृत भाषा सगळे शिकतात. हिंदी, इंग्रजी आणि घरातील भाषा सगळ्यांनी शिकली पाहिजे. तर हा प्रश्न तर या प्रश्नावरती किंवा या ठिकाणी जे बहुभाषिकत्व आहे मातृभाषेवर आधारित तर या टाईपचे प्रश्न बरेच आपण पाहिलेले आहेत. बरेच प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तुमची बहुभाषिकत्व म्हणजे काय तर हे तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल की तुम्हाला अशा यावरती कोणताही प्रश्न विचारला गेला त्याचं उत्तर देता येणार आहे. तर बहुभाषिकत्व काय असतं तर ते म्हणजे मुलांची मातृभाषेचा वापर करणं. तर आता या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक ए काय सांगतो की मुले मातृभाषेतून शाळा शिक्षणाची सुरुवात करतात आणि उत्तरोत्तर एक भाषा ती आत्मसात करत जातात. म्हणजे शाळेमध्ये एक भाषा ते आत्मसात करत जातात. तर म्हणजेच याला म्हणायचं की मुले स्वतःच्या भाषेचा वापर करून ते दुसऱ्या ज्या काही इतर भाषा आहेत त्या आत्मसात करतात. याला मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व असं म्हणायचं. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे, प्रश्न क्रमांक 3. तर मुले शाळेची सुरुवात करताना त्यांना भाषा शिकवण्याची कोणती पद्धत आदर्श ठरते. तर मुलं शाळेची सुरुवात करत असताना म्हणजे आपण म्हणूया की मुले पहिली इयत्तेमध्ये येत असताना शाळेची सुरुवात करत असताना त्यांना भाषा शिकवण्याची कोणती पद्धत खालीलपैकी आदर्श आहे. त्यांना वर्णमालेतील अक्षर लिहिण्यास शिकवणे, कविता, गीते आणि कथाकथनाचा मौखिक सराव करून घेणे, संदर्भासह व्याकरण शिकवणे आणि नंतर बाराखडे लिहायला शिकवणे, शब्द आणि शब्दयुग्मांचा अचूक अक्षरक्रम शिकवणे. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की मुलं हे सुरुवातीच्या टप्प्यात शाळेमध्ये येणार आहेत आणि सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना भाषा शिकवायची आहे. तर यासाठीची जी आदर्श पद्धत असणार आहे तर ती कोणती आहे. तर लक्षात घ्या आपण भाषा शिकवत असताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिलीची मुलं वर्गामध्ये आलेली आहेत तर त्यांना भाषा शिकवत असताना आपण त्यांना कविता, गीते आणि कथाकथनाचा जो काही मौखिक सराव आहे तो करून घेत असतो आणि याच्यामधून त्यांना भाषेविषयी आवड निर्माण होत असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. तर ही पद्धत मुलं शाळेची सुरुवात करत असताना भाषा शिकवण्याची आदर्श पद्धत असणार आहे. मुलांना कविता शिकवायच्या आहेत, कविता त्यांच्याकडून म्हणून घ्यायच्या आहेत, गीते म्हणून घ्यायचे आहेत, कथाकथनाचा त्यांचा मौखिक सराव करून घ्यायचा आहे. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न पुढचा आहे, शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या खराब हस्ताक्षरांचं कारण शोधण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेतात. तर या ठिकाणी शिक्षकांना काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांच्या खराब हस्ताक्षरांचं कारण शोधायचं आहे. एखादा मुलगा खराब हस्ताक्षर का काढत असेल तर याचं कारण त्यांना शोधायचं आहे. तर यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेतली जाईल. आता या ठिकाणी फक्त खराब हस्ताक्षरच नाही तर या ठिकाणी त्यांना दुसरं समजा ते बोलत असताना चुकीचं बोलत असतील, त्यांच्याकडून काही चुका होत असतील तर या पाठीमागचं कारण त्यांना शोधायचं असेल तर त्यासाठीची कोणती चाचणी या ठिकाणी घेतली जाईल. प्रोफिशियन्सी टेस्ट, अचिव्हमेंट टेस्ट, डायग्नोस्टिक टेस्ट की ॲप्टिट्यूड टेस्ट. आता ठिकाणी बघा जी प्रोफिशियन्सी टेस्ट असते तर ते प्रोफिशियन्सी टेस्ट कधी घेतली जाते तर ज्यावेळेस विद्यार्थ्याचे श्रवण असेल, आकलन, संभाषण, वाचन आणि लेखन या क्षेत्रामध्ये भाषा कौशल्य त्यांनी किती आत्मसात केलेली आहेत तर ही मोजणारी जी काय चाचणी असते त्याला प्रोफिशियन्सी टेस्ट म्हटलं जातं. जी काय अचिव्हमेंट टेस्ट असते ते ही यश चाचणी किंवा उपलब्धी चाचणी असं याला म्हटलं जातं की एखाद्या घटकामध्ये
किंवा एखाद्या कौशल्यामध्ये त्याने किती यश मिळवलेलं आहे, तर ही अचिव्हमेंट टेस्टवरून आपण समजून घेतो. जी डायग्नोस्टिक टेस्ट असते, तर डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे या ठिकाणी एखाद्या कौशल्यामध्ये नेमका विद्यार्थी का चुका करत आहे, त्या कौशल्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा विकास का होत नाही, प्रगती का होत नाही, तर याचं कारण शोधण्यासाठी ही डायग्नोस्टिक टेस्ट घेतली जाते. म्हणजे आता विद्यार्थ्याचं खराब हस्तक्षेपाचं कारण जर शोधायचं असेल तर त्यासाठी डायग्नोस्टिक टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य आहे. आता जी काय ॲप्टिट्यूड टेस्ट असते, तर ॲप्टिट्यूड टेस्ट ही असते की नोकरीमध्ये असेल किंवा या ठिकाणी एखाद्याला नोकरी द्यायची असेल तर त्या क्षेत्रामध्ये त्याची योग्यता काय आहे, तर हे तपासण्यासाठी ही ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी येणार आहे डायग्नोस्टिक टेस्ट. प्रश्न पुढचा आहे, भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणती पद्धत ही भाषा व्यवहार या बाबीवर विचारात भर देते. म्हणजे या ठिकाणी बघा, भाषा व्यवहार म्हणजे काय, आपण जे काय लँग्वेजची प्रॅक्टिस करतो, आपण जे काय दैनंदिन बोलत असतो त्याला भाषा व्यवहार किंवा या ठिकाणी लँग्वेज प्रॅक्टिस असं म्हणायचं. म्हणजे भाषा शिक्षणाच्या संदर्भात तर कोणती पद्धत ही भाषा व्यवहार या बाबीवरती विचारात भर देत असते. व्याकरण, भाषांतर पद्धती, थेट पद्धत, संवाद पद्धत, समग्र शारीरिक प्रतिभाव. आता या ठिकाणी बघा, भाषा व्यवहार म्हटलेला आहे, प्रॅक्टिस म्हटलेला आहे, तर यापैकी कोणत्या बाबीमध्ये या ठिकाणी प्रॅक्टिस होणार आहे, तर हे या ठिकाणी तुम्ही जर विचार केला याच्यावरती की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. तर आता बघा, या ठिकाणी जो काय भाषा व्यवहार होणार आहे, जी काय लँग्वेज प्रॅक्टिस होणार आहे ती संवाद पद्धतीमध्ये जास्तीत जास्त होणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी की संवाद पद्धतीवरती भाषा व्यवहार तर या ठिकाणी भर देत असते. कारण संवाद पद्धती असेल तर त्याच्यामध्ये संभाषणामध्ये जास्तीत जास्त जी भाषेची प्रॅक्टिस आहे ती होणार आहे. इतर जे काय पद्धत असणार आहे व्याकरण, भाषांतर पद्धती किंवा थेट पद्धती म्हणजे डायरेक्ट मेथड, समग्र शारीरिक प्रतिभाव, याच्यामध्ये भाषा व्यवहाराचा किंवा जी भाषा संभाषण असणार आहे, कन्व्हर्सेशन असणार आहे किंवा लँग्वेज प्रॅक्टिस असणार आहे त्याचा जास्त सराव या ठिकाणी होणार नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक सी संवाद पद्धत या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे 6वा प्रश्न, भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब विचारात घेतली जात नाही. तर भाषेचं शिक्षण आहे तर त्या संदर्भात कोणती बाब या ठिकाणी विचारात घेतली जाणार नाही. पाठ्यपुस्तक भाषेचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकाचा विचार हा या ठिकाणी असणार आहे, ही बाब या ठिकाणी विचारात घेतली जाईल. नंतर वर्तमानपत्र. आता भाषा म्हटलं की या ठिकाणी तुम्ही इंग्रजी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, मराठी भाषा असेल, तर या शिक्षणासाठी आपण वर्तमानपत्राचा वापर करतो, म्हणजे ही बाब सुद्धा आपण विचारात घेत असतो. त्यानंतर या ठिकाणी सी ऑप्शन आहे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर. आता ठिकाणी बघा, जे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आहे तर त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी भाषा शिक्षणाच्या संदर्भात त्याचा वापर करत असतो, त्याचा सुद्धा भाषा शिक्षण देत असताना फायदा होत असतो. म्हणून कॉम्प्युटर सॉफ्टवेअर वेगवेगळे असतात. म्हणजे या ठिकाणी एखाद्या शब्दाचा उच्चार कशा प्रकारे करायचा, इंग्रजीचा शब्द असेल त्याचं प्रोनाऊन्सिएशन कशा प्रकारे करायचं, तर यासाठी वेगवेगळे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर बनवले जातात आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं भाषा शिक्षण होत असतं. या बाबीत सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे. परंतु जे काही शिक्षकाची भाषा आहे या शिक्षकाच्या भाषेचा या ठिकाणी भाषा शिक्षणाच्या संदर्भात विचारात घेतली जात नाही किंवा त्याच्या ठिकाणी जास्त विचार केला जात नाही. म्हणजे त्याची भाषा, शिक्षकाची भाषा कशी आहे तर ही बाब या ठिकाणी विचारात घेतली जाणार नाही. तर या ठिकाणी बघा, भाषा शिक्षणाच्या संदर्भात तर शिक्षकाची भाषा ही शुद्ध असली पाहिजे, त्याच्यानंतर त्याला त्या भाषेची चांगल्या प्रकारची जाण असली पाहिजे, या गोष्टी विचारात घेतल्या जातील. परंतु एक त्याची भाषा नेमकी कोणती आहे तर याचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी ही बाब विचारात घेतली जाणार नाही भाषेच्या शिक्षणात. म्हणून ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे. म्हणजे या ठिकाणी कोणते विधान बरोबर आहे, 3 विधाने चुकीचे असतील. तर पहिलं विधान आहे प्रथम भाषा ही द्वितीय भाषा शिकण्यात अडथळा निर्माण करते. द्वितीय भाषा ही प्रथम भाषा शिकण्यात अडथळा निर्माण करते. द्वितीय भाषेचे शिक्षण हे समग्रता या उद्दिष्ट भाषेवर केंद्रित असावे. कोणतीही भाषा ही दुसरी भाषा शिकण्याच्या प्रक्रियेला पूरक आणि उपकारक असते. तर बघा, या ठिकाणी आपल्याला अचूक विधान कोणतं आहे ते सांगायचं यापैकी. तर या ठिकाणी जर आपण 4ही विधानांचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा, आपल्याला जे पॉझिटिव्ह विधान आहे तर हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी बघा, पहिला जर तुम्ही ऑप्शन बघितला की प्रथम भाषा ही द्वितीय भाषा शिकण्यात अडथळा निर्माण करते. लक्षात ठेवायचं आहे, कोणतीही भाषा दुसरी भाषा शिकण्यामध्ये अडथळा निर्माण करत नाही. जर अडथळा असेल तर निगेटिव्ह शब्द आहे, तर हे लक्षात ठेवा, म्हणून हे उत्तर येणार नाही. द्वितीय भाषा ही प्रथम भाषा शिकण्यात अडथळा, या ठिकाणी सुद्धा अडथळा आलं. या ठिकाणी पर्याय बाद. द्वितीय भाषेचे शिक्षण हे समग्रता या उद्दिष्ट भाषेवर केंद्रित असावे. द्वितीय भाषेचे शिक्षण आहे ते समग्रता म्हणजे सर्व उद्दिष्ट याच्यावरती केंद्रित असावं. तर या ठिकाणी असं नाही, कारण या ठिकाणी बघा, आपल्याला
मातृभाषा महत्त्वाची आहे आणि मातृभाषेवरती जी समग्रता हे उद्दिष्ट आहे ते या ठिकाणी केंद्रित असलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी येणार नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी योग्य आहे की कोणतीही भाषा ही दुसरी भाषा शिकण्याच्या प्रक्रियेला एक पूरक असते, परस्पर पूरक असतं, मदत करणारे असते आणि ती एक उपकारक असते, म्हणजे फार लाभदायक असते, म्हणून ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी योग्य अचूक असं विधान आहे. प्रश्न पुढचा आहे, शिक्षिका विद्यार्थ्यांना जोडीने एकत्र काम करावयास सांगते. ती त्यांना आपल्या विचारांचे टिप्पण काढण्यास सांगून त्यांचा आराखडा करणे, नंतर या आराखड्याचे योग्य संपादन करून एक सुसंगत परिच्छेद लिहायला सांगते. इथे शिक्षिका कोणत्या प्रकारच्या लेखन योजनेचे अवलंबन करत आहे? निर्मिती प्रक्रियेकडून लेखन, संस्कार प्रक्रियेकडून लेखन, संवादात्मक प्रक्रिया की लेखन सराव. आता ठिकाणी बघा प्रश्न समजून घ्या. प्रश्नामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर शिक्षिका विद्यार्थ्यांना जोडीने एकत्र काम करायला सांगत आहे, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जोड्या केल्या आहेत, त्यांना एकत्र ग्रुपमध्ये काम करायला सांगते. नंतर ती त्यांना आपल्या विचारांचं टिप्पण काढण्यास सांगून त्याचा एक आराखडा, एक ड्राफ्ट या ठिकाणी तयार करायला सांगते. म्हणजे जे काही विचार त्यांचे काय असणार आहेत त्या विचारांचे टिप्पण काढायचं आहे आणि त्यांचा एक कच्चा मसुदा किंवा एक ड्राफ्ट गोष्टी करायला सांगितलेला आहे. नंतर त्या आराखड्याचे योग्य असे संपादन करून, म्हणजे काय चुका वगैरे असतील तर या सर्व गोष्टींमध्ये करेक्शन करून एक सुसंगत असा परिच्छेद लिहायला या ठिकाणी सांगितलेला आहे, म्हणजे पॅराग्राफ लिहायला सांगितलेला आहे. तर या प्रकारचे जे काय लेखन असणार आहे तर या ठिकाणी संस्कार प्रक्रियेकडून लेखन या ठिकाणी होत आहे, म्हणजे या ठिकाणी एक प्रकारचा संस्कार होत आहे. म्हणजे काय होत आहे तर विचार आधी करायला लावलेला आहे, नंतर या ठिकाणी त्या विचारांचं टिप्पण करायला सांगितलं, मुद्दे हायलाइट करायला सांगितले का लिहून काढायला सांगितले, नंतर एक आराखडा तयार करायला लावला, एक प्लॅन तयार करायला लावला, नंतर त्याच्यामध्ये काय चुका वगैरे असं त्या दुरुस्त करायला लावलं, एक संपादन करायला लावलं त्याचं, आणि नंतर एक सुसंगत असा परिच्छेद लिहायला सांगितलेला आहे. म्हणजे या ठिकाणी एक संस्कार, एक प्रोसिजर या ठिकाणी झालेली आहे. याला या ठिकाणी संस्कार प्रक्रियेकडून लेखन तर असं या ठिकाणी म्हणायचं. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी अगदी बरोबर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे, शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर कविता, गाणी यांचा वापर करणे म्हणजे काय? शिक्षणाचा सुरुवातीचा टप्पा आहे म्हणजे आपण म्हणूया पहिलीचा वर्ग आहे. तर या टप्प्यावरती कविता, गाणी यांचा वापर करणं म्हणजे नेमकं याच्यातून काय केलं जाईल? प्रश्न क्रमांक 9 आहे, रचनात्मक, शारीरिक, संवेदनात्मक आणि भाषिक विकास, शारीरिक विकास आणि गतिबोधन क्षमता. विद्यार्थी कविता आणि गाणी पाठ करतात. गायन, शारीरिक हालचाली आणि मनोक्रियात्मक क्षमता. तर शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरती ज्या काही कविता, गाणी यांचा वापर केला जातो, आपण पाठिंबाच्या प्रश्नामध्ये सुद्धा पाहिलं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी भाषा शिक्षणाच्या संदर्भात नेमकं काय केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी आपण बघितलं कविता, गाणी, कथाकथन हे उपक्रम घेतले गेले पाहिजे. तर आता या ठिकाणी सुद्धा बघा सुरुवातीच्या टप्प्यावरती कविता, गाणी यांचा वापर करणं म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक ए की रचनात्मक, शारीरिक, संवेदनात्मक आणि भाषिक विकास तर याच्यामार्फत होणार आहे. ऑप्शन क्रमांक ए याचं अगदी बरोबर उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक निगेटिव्ह शब्द सांगतो की गाणी पाठ करणं. लक्षात ठेवायचे जे पाठांतर शब्द असतील कुठल्याही ऑप्शनमध्ये पाठ करणं असेल तर ते या ठिकाणी निगेटिव्ह धरायचं. त्याचा या ठिकाणी जो ऑप्शन आहे तो चुकीचा धरायचा, ते उत्तर कधीही नसतं, तर हे लक्षात ठेवायचं. नंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 आहे की मुलांनी एक लघुकथा वाचल्यानंतर शिक्षक पुढील प्रश्न विचारतात. एक लघुकथा आहे तर लघुकथा वाचल्यानंतर खालील जो काय प्रश्न आहे तो शिक्षक मुलांना विचारतात. बघा, तुम्ही वाचलेल्या कथेच्या आधारे तुम्ही स्वतःला कथेतील एक मुख्य पात्र रवी समजा आणि तुम्हाला आलेल्या अनुभवांविषयी आपल्या मित्राला एक पत्र लिहा. तर हा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या प्रश्न गटात बसतो? आता खाली प्रश्न आहेत, अनुमानात्मक प्रश्न, माहिती वजा प्रश्न, भाकीत आधारित प्रश्न आणि लिखित प्रश्न. तर प्रश्नांचे टाईप आपण या ठिकाणी बघितलेले आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न जे प्रश्नांचे टाईप आहेत त्याच्यावरती प्रश्न पाठीमागे सुद्धा विचारले गेलेले आहेत. आता बघा या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे तर एक लघुकथा आहे, ती लघुकथा वाचून झालेली आहे, म्हणजे गोष्ट वाचून झालेली आहे आणि नंतर काय करायचं आहे, तुम्ही जी काय वाचलेली कथा आहे त्याच्या आधारे, त्या कथेच्या आधारे स्वतःला कथेतील मुख्य पात्र रवी समजायचं आहे. म्हणजे मुख्य पात्र त्या कथेतील रवी आहे, तर तो मुख्य पात्र स्वतःला समजून तुम्हाला जे काय अनुभव आलेले आहेत ते आपल्या मित्राला पत्राद्वारे लिहायचे आहेत. तर
हा जो प्रश्न असणार आहे हा प्रश्न भाकीत आधारित प्रश्न म्हणून ओळखला जातो। ऑप्शन क्रमांक सी भाकीत आधारित प्रश्न म्हणजे प्रिडिक्शन बेस्ड क्वेश्चन। प्रिडिक्शन बेस्ड क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे, कारण या ठिकाणी स्वतःला कथेतील मुख्य पात्र समजायचं आहे आणि जे काय अनुभव येणार आहेत। आता या ठिकाणी बघा की मला कोणता अनुभव आलेला आहे, तुम्हाला कोणता अनुभव आलेला आहे, तर हे एक प्रकारचं बाकीतच असणार आहे, प्रिडिक्शनच असणार आहे की एक शिक्षक म्हणून आपल्याला ते शोधायचं आहे की नेमकी जी काय आपण कथा वाचली तर त्याच्यामधून प्रत्येक विद्यार्थ्याला नेमके कोणकोणते अनुभव आलेले आहेत। तर याच्यामधून बाकीतच आपण या ठिकाणी वर्तवणार आहोत किंवा प्रिडिक्शन या ठिकाणी करणार आहोत की याला नेमका कोणता अनुभव आलेला आहे ते लिहिल्यानंतर समजेल, म्हणून हा बाकीत आधारित प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन क्रमांक सी। आता जे अनुमानात्मक प्रश्न आहे त्या अनुमानात्मक प्रश्नाला आपण या ठिकाणी म्हणतो इन्फॉर्मेशनल क्वेश्चन। तर याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता माहिती वजा प्रश्न इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन, लिखित प्रश्न म्हणजे रिटर्न क्वेश्चन। तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक सी हा बाकीत आधारित प्रश्न आहे, म्हणजे या ठिकाणी प्रिडिक्शन बेस्ड क्वेश्चन आहे। ऑप्शन क्रमांक सी। प्रश्न पुढचा आहे उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय? तर उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या शिकण्यात सुधार, विद्यार्थी आणि शिक्षक दोघांच्या शिकण्यात आणि अध्यापनात सुधार, विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील सादरीकरणात सुधार की वर्गाच्या कृतीत सुधार। तर आता ठिकाणी जे उपचारात्मक शिक्षण असतं तर त्याच्यामध्ये सुधारणा, तो सुधारणा तर हे त्याचं मर्म असतं। मग आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल किंवा शिक्षकाचं या ठिकाणी अध्यापन असेल, तर या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर येईल की विद्यार्थी आणि शिक्षक दोघांच्याही शिकण्यामध्ये आणि अध्यापनात या ठिकाणी सुधारणा करणं किंवा सुधारणा या ठिकाणी होत असेल तर त्याला उपचारात्मक शिक्षण असं म्हटलं जातं। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी बरोबर येणार आहे। प्रश्न पुढचा आहे संभाषण करताना योग्य शब्दाचा योग्य ठिकाणी अचूक उच्चार करणं म्हणजे काय? आपण बोलत असताना योग्य शब्दाचा योग्य ठिकाणी अचूक उच्चार या ठिकाणी करणं, लक्षात घ्या उच्चार करणं म्हटलेलं आहे। तर याला काय म्हटलं जाईल? संभाषणाची पद्धत, संभाषणात व्याकरणाचा वापर, भाषेचे आकलन की भाषा चिंतन। आता आपण बोलत असताना योग्य शब्दाचा योग्य ठिकाणी अचूक असा उच्चार केला जातो किंवा बरेच जण करतात किंवा सर्वजण करत असतात, तर त्याला संभाषणाची पद्धत असं म्हटलं जातं। त्याला या ठिकाणी कन्व्हर्सेशन मेथड असं म्हटलं जातं की योग्य ठिकाणी योग्य अचूक अशा शब्दाचा उच्चार केला पाहिजे, म्हणजे ही संभाषणाची पद्धत आहे। ऑप्शन क्रमांक ए। प्रश्न पुढचा आहे 13 क्रमांकाचा प्रश्न नवीन शब्दसंग्रह शिकवताना शिक्षकाने काय करावं? नवीन शब्दसंग्रह शिकवत असताना शिक्षकाने काय केलं पाहिजे? सुरुवातीला शब्दाचा अर्थ हा सोप्या भाषेत लिहिला पाहिजे, शब्दाचा इतर शब्दांसोबत वापर केला पाहिजे, विद्यार्थ्यांना शब्दाचा संदर्भ जास्तीत जास्त वेळा वापर करण्यास प्रवृत्त केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना शब्द घोकून काढण्यास आणि जेव्हा गरज असेल तेव्हा वापर करण्यास सांगणे। आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की प्रश्न आपल्याला नवीन शब्दसंग्रह शिकवताना शिक्षकाने काय केलं पाहिजे? नवीन शब्दसंग्रह आपल्याला शिकवायचा आहे, तर प्रश्न या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे। तर त्या ठिकाणी बघा आपल्याला जो एक ऑप्शन आहे निगेटिव्ह आलेला आहे, तर घोकून काढणे या ठिकाणी एक शब्द आहे घोकून काढणे, पाठांतर करणे, तर हे या ठिकाणी निगेटिव्ह आहे, तर ते उत्तर कधीही द्यायचं नाही। तर आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं ऑप्शन क्रमांक ए, बी आणि सी। आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त अचूक असा जो पर्याय आहे, सर्वात योग्य तो पर्याय आपल्या ठिकाणी निवडायचा आहे। ऑप्शन क्रमांक ए मध्ये काय म्हटलं की सुरुवातीला शब्दाचा अर्थ हा सोप्या भाषेत लिहायचा। फक्त आपण एखाद्या शब्दाचा अर्थ सोप्या भाषेत लिहिला म्हणजे त्याचा नवीन शब्द आपल्याला शब्दसंग्रह शिकवता येईल का? तर या ठिकाणी नक्कीच येणार आहे, परंतु आपल्याला सर्वात जास्त योग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे, म्हणून हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही। नंतर बघा शब्दाचा इतर शब्दांसोबत वापर, म्हणजे त्या शब्दाचा इतर शब्दांसोबत फक्त वापर केला तर शब्दसंग्रह या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवता येईल का? तर या ठिकाणी शब्दसंग्रह तसा शिकवता येईल, परंतु त्याचा जास्त फायदा होणार नाही, म्हणून हे ऑप्शन द्यायचं नाही। ऑप्शन क्रमांक सी मध्ये जर पाहिलं की विद्यार्थ्यांना शब्दाचा संदर्भ हा जास्तीत जास्त वेळा वापर करण्यास प्रवृत्त करणं। बघा या ठिकाणी बघा आपल्याला काय म्हटलं की विद्यार्थ्यांना एखाद्या शब्दाचा जो काय संदर्भ आहे तो जास्तीत जास्त वेळा वापर करण्यास प्रवृत्त केलं पाहिजे, म्हणजे त्याला संधी दिली पाहिजे। एखाद्या शब्दाचा तो जास्तीत जास्त ज्यावेळेस वापर करेल, त्याचं ॲप्लिकेशन करेल, तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्याच्या शब्दसंग्रहामध्ये ऑटोमॅटिक भर पडणार आहे। त्याला त्याचं पाठांतर करण्याची गरज नाही किंवा सोप्या भाषेत लिहायची आवश्यकता नाही किंवा शब्दाचा इतर शब्दांसोबत वापर करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही,
तर या ठिकाणी त्या शब्दाचा संदर्भ देऊन त्याला जास्तीत जास्त वेळा वापर करण्यास त्याला प्रवृत्त केलं पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ त्याला त्या ठिकाणी जर दिले तर त्याच्या शब्दसंग्रहामध्ये भर पडणार आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना नवीन शब्दसंग्रह शिकवता येणार आहे। म्हणून ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य आहे की विद्यार्थ्यांना शब्दाचा संदर्भ हा जास्तीत जास्त वेळा वापर करण्यास प्रवृत्त करणे, तर हे योग्य असं उत्तर आहे। प्रश्न पुढचा आहे, कविता शिकवण्याचे मुख्य प्रयोजन कोणते? तर प्रश्न रिपीट होतात। पेपर 1 असेल, आपण काल पेपर 2 बघितला आणि त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारलेला होता। म्हणजे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न दोन्ही पेपरमध्ये येऊ शकतात। म्हणजे पेपर 1चा प्रश्न पेपर 2 मध्ये येतो, 2चा प्रश्न या ठिकाणी पेपर 1 मध्ये येतो। त्याच्यामुळे दोन्हीही पेपरचे प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत। बघा, कविता शिकवण्याचे जे मुख्य प्रयोजन असते ते कोणतं असतं? तर मनोरंजन आणि आनंद घेणं। ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी योग्य आहे। बाकीच्या या ठिकाणी तुम्हाला विचार करण्याची आवश्यकताच नाही। बघा, पाठांतर हे या ठिकाणी येणार नाही किंवा कविता ही फक्त व्याकरण भाग शिकण्यासाठी शिकवली जाते का? तर नाही। कवी विषय शिकवण्यासाठी असते का? तर नाही। बघा, प्रश्न सेमच आहे, फक्त या ठिकाणी ऑप्शन थोडेसे बदलले। प्रश्न पुढचा आहे, विस्तृत वाचनाचे मुख्य प्रयोजन टिंब यास प्रोत्साहन देणे होय। म्हणजे आपण जे काय एक्सटेन्सिव्ह रीडिंग करतो, विस्तृत वाचन करतो, त्याचं मुख्य जे प्रयोजन आहे ते कशास प्रोत्साहन देण्यासाठी आहे? विरंगुळा मिळवण्यासाठीचं वाचन करण्यासाठी, चाचणीसाठी वाचन, माहिती मिळवण्यासाठी वाचन की लेखकासंबंधी माहिती मिळवण्यासाठी वाचन? बघा, आपण काल 2रा पेपर बघितला, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ बघा। तर हा प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेला आहे। प्रश्न थोडासा वेगळा आहे, परंतु तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नावरून देता येणार आहे। म्हणजे लक्षात ठेवा की विस्तृत वाचनाचं मुख्य प्रयोजन काय असणार आहे? कशाला प्रोत्साहन देणं हे एक्सटेन्सिव्ह रीडिंगचं मुख्य प्रयोजन असतं? तर विरंगुळा मिळवण्यासाठी ते वाचन असतं। लक्षात ठेवा, विस्तृत वाचनाचे मुख्य प्रयोजन असतं ते विरंगुळा मिळवण्यासाठी। म्हणजे आपण काल सुद्धा मी म्हटलं होतं की रामायण वाचायचं असेल, महाभारत वाचायचं असेल, एखादी कादंबरी वाचायची असेल तर आपण ठराविक टॉपिकच वाचत नाही, तर या ठिकाणी विरंगुळा मिळावा, मनोरंजन व्हावं, त्याच्यामधून नॉलेज मिळावं, तर यासाठी आपण ते विस्तृत असं वाचन करत असतो आणि त्याच्यामधून आपल्याला विरंगुळा मिळत असतो। आणि यासाठीच प्रोत्साहन देण्यासाठी विस्तृत वाचनाचं मुख्य प्रयोजन असतं। ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी योग्य येणार आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 15 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत। या ठिकाणी हा जो पेपर होता 21 डिसेंबर रोजी झालेला पेपर 1 मधील पहिली भाषा मराठी यामधील हे महत्त्वाचे 15 पॅडागॉजीवर आधारित प्रश्न विचारलेले होते, जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत। आता शेवटी तुमचा स्कोर या ठिकाणी किती आला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीटेटच्या संपूर्ण तयारीसाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। आपले व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्याला जसा वेळ मिळेल तसतसा आपण रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळतील, लाईव्ह सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत। जसा वेळ मिळेल, आपल्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत सगळ्या माध्यमातून ऑनलाईन असेल किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ असतील ते सर्व तुम्हाला मिळत जातील। रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढील लेक्चरच्या माध्यमातून, तोपर्यंत धन्यवाद।